अलिबागचा समुद्र किनारा आणि मस्तपैकी भरती आलेली आहे 22 मार्च 2025 6:30 वाजले संध्याकाळचे. आणि हे सगळे वॉटर स्पोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी इथं चालू आहेत. आता त्या बोटीत बसून लोक आतमध्ये फिरायला जातात आणि राईड मारून आणतात. आणि मस्तपैकी भरती आल्यामुळे इथे पण बोटीमध्ये प्रवासी बसून फेरी मारून आणतात. आणि इथं हा कुलाबा किल्ल्याला जायचं असेल तर फेरीनेच जाणार, कारण पूर्णपणे पाणी आता इथपर्यंत आहे. जेव्हा पाणी नसतं तेव्हा चालत जाऊ शकतो, पण आता बघू शकतो पाणी इतकं पूर्णपणे भरलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर जायचं असेल या वेळेला तर बोटीनेच जाऊ शकता. आणि ही होती आज शनिवारची अपडेट. हा मस्तपैकी समुद्र किनारा, लोक आतपर्यंत आहे कारण इथला समुद्र जास्त खोल नाही आहे. हे अलिबाग बोटिंग क्लबचं इथं बुकिंग होतं. ही आता बनाना राईड आहे. ही 250 रुपीज पर पर्सन चालते इथं. ही स्लीपर राईड आहे. ह्याच्यामध्ये 3 ते 4 हजार आरामशीर बसून पूर्ण एक मोठं राऊंड मारून आणतात या स्लीपर राईडमध्ये. आणि ही ॲक्टिव्हिटी आत्ता अलिबाग बीचवर चालू आहे. शनिवार रविवार अशा बोटी असतात, त्या प्रवाशांना आतमध्ये घेऊन जातात आणि एक मोठं राऊंड मारून आणतात. पण जर अशा बोटींचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला शनिवार रविवारच यावं लागेल. तर अशा बोटी आतमधून जाऊन मोठा राऊंड मारून येतात. इकडे आतमध्ये लाईट हाऊस पण आहे, सो तिथपर्यंत पण काही बोटी घेऊन जातात. तर मस्तपैकी सनसेट होतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट सूर्य आता बऱ्यापैकी खाली गेला आहे. आणि हे पूर्ण असं वातावरण झालं आहे, संपूर्ण केशरी रंग. आणि हा कुलाबा किल्ला आणि मस्तपैकी संपूर्ण हा समुद्र किनारा अलिबागचा. इथं बघितलं संपूर्णपैकी लोक दगडावर बसून सनसेटचा एक मस्तपैकी आनंद घेत आहेत. अलिबागमध्ये अजून वातावरण थंड आहे, त्यामुळे पर्यटक वगैरे जरा जास्त वाटत आहेत. मस्तपैकी हवा सुटते थंडगार आणि वातावरण पण अजून भरपूर थंड आहे. सो ही होती आजची अपडेट. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला कमेंटमध्ये अजून अलिबागचं काही बघायला आवडेल हे नक्की सांगा. दक्ष आणि मी हे रोजचे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याला रोज समुद्रकिनारी असं फिरवत असतो. खूप छान वाटतं. चलो बाय बाय, टाटा टाटा.